गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे. सो वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. आज सकाळ सकाळ निघालं आहे ठाण्याला आणि ट्रॅफिक बघा मरणाचा ट्रॅफिक आहे. त्याच्यामध्ये मरणाचं ऊन आहे आणि एवढी हालत खराब झाली आहे माझी की तुम्हाला काय सांगू की म्हणजे यार नको, हे उन्हाळाच नको पण पाहिजे आपल्याला. सो आम्ही आता चाललो आहे. पहिले एका ठिकाणी दुसरीकडे गेलेलो आम्ही. त्याच्यानंतर ती मला बोलायला लागली की नको ताई मला नाही जमलं, तर आम्ही इकडे आलेलो आहे श्रीदेवी कंगनामध्ये. सो तिची ज्वेलरी तिने ऑलरेडी पहिली तिकडे घेतलेली आहे. सो हे आम्ही डिसाईड केलेलं. हे फर्स्ट मला स्वतःलाच आवडलेलं, खूप सुंदर होतं. सो तुम्ही बघा आता पुढे आम्ही काय काय काढले आणि किती डिझाईन काढले. ठीक आहे, म्हणजे हा आहे ना तुला ड्रेसवरती चांगला वाटेल, साडीवर नाही बसत नाहीये हे असं बसत नाही. नको नको कन्फ्यूज केलं. चांगला वाटतं हा पण चांगला वाटतं. साडी लावून बघितलं हा लाव ना. चांगला वाटतो ऐशी. हां हां का तो दोन्ही हे फर्स्ट आणि हा दोन्ही चांगला वाटतं. तुला कुठला जमतोय तो बघ. हा थोडासा लाऊड झाला, म्हणजे थोडासा 1 इंच मोठा आहे, पॅन्डल मोठा आहे. हा बघ पण मला हा आवडला जास्त. हो दे, दुल्हन वही आहे. लग्नाच्या यायला पण इथेच येऊया का? ती मला आवडतच पाहिजे. तुम्ही तू काय विचार केलास, काय गेटअप करायचा विचार केलास ते मला सांग. ओके. सो संध्याकाळचे वाजलेत 7:30, दिवाबत्ती झाली आणि मी आलेली खूप दमलेली. जाम ट्रॅफिक यार, म्हणजे यार कोण ठाण्याला जाऊच नका यार बाय रोड. पण आपलं झालेलं आहे. आपण ब्राईडची साडी आणलेली आहे, साडी ड्रिपिंगसाठी आणलेली आहे. तुम्हाला त्याचं उद्या मी दाखवेन. अँड सिलेक्शन झालेलं बाय द वे. जी ती होती ती आपली ब्राईड होती, जिच्याबरोबर मी कलेक्शनला गेलेली. तर तिचं साखरपुडा आहे, तिचं आपण पॅकेज ऑल ओव्हर पॅकेज घेतलं आहे. पॅकेजमध्ये तिच्या आहे ब्युटीचं, म्हणजे फेशियल, वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर हे सुद्धा आहे तिचं माझ्याकडे. आणि तिचा मेकअप, हेअरस्टाईल सगळं आहे. सो साखरपुडा आहे तिचा 30 तारखेला, ह्या एंडिंगच्या म्हणजे ह्या एप्रिलच्या एंडिंगला. तर तिचं साखरपुड्यासाठी तिने शॉपिंग करायची होती, तर ती मला बोलली की ताई तू पण चल, कारण की ती कन्फ्यूज होती. पण छान घेतला तिने हार. तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल की माझी कशी म्हणजे आम्ही कशी शॉपिंग केली वगैरे. आणि तिला मी बोललेली की तू साधं, पण तिला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि बरोबर आहे, ते छान वाटलं मला की प्रत्येकजण ते कसं गोल्डन ठुशी घेतात, म्हणजे प्रत्येक ब्राईड, आणि लॉंग हार घेतो. सो मी तिला बोलली की तू घेतेस का, तर ती नाही बोलली. ती बोलली की नको नको ताई, मला 2 नाही करायचं, एकच करायचं आणि मला वेगळं करायचं काहीतरी. आणि तिला वेगळं, मग आम्हाला तो 2600ला हार पडला. सो नेकलेस पडला पूर्ण, छान होता तो, गॅरंटी वगैरे आहे. मला कलेक्शन तिकडचं आवडलं. स्टेशनपासून आय थिंक सो जवळ आहे ते. आणि त्यांचं नाव तर श्रीदेवी कंगना असं काहीतरी दुकानचं. त्याच्या आधी आम्ही दुसऱ्या दुकानात गेलेलो. तिकडे तुम्हाला सांगू कसं होतं कलेक्शन. 4 डिस्प्लेला 4 दागिने होते. आतमध्ये गेल्यानंतर 10-12 असतील. वर खाली होतं, चांगलं होतं, एकदम सुंदर सुरेख आणि चांगलं पॉश अशी जागा होती. पण कलेक्शन जे आम्हाला इंस्टाग्रामला दाखवले ते कलेक्शन तिकडे नव्हतं. सो हे ऑलरेडी हे लोक पहिले जाऊन आलेले तिकडे, ह्या लोकांनी शॉपिंग केलेली. ह्या लोकांनी जसंच माझी बहीण आणि ती. सो माझी बहिणीला तब्येत बरी नाही म्हणून बहीण नाही आली, तर मग ती मला बोलली की ताई तू चल.
आणि ठीक आहे. मग आम्ही तिचं ते सगळं केलं आणि मला साडी पण घ्यायची होती. आता तिला मी प्लेटिंग करून मी तिला देणार. तो तिचं आहे आणि तसं ती 2 साड्या घालणार आहे. तर तिची ही इव्हनिंगची साडी आणि एक तिची जे रीतिरिवाज असतात ते ग्रीन साडी वगैरे ते आहे की नाही आय डोंट नो, पण ती एक साडी. सो आपल्याला तिचा मेकअप आहे त्यावेळेला पण तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो आता तिचं हे सगळं लाईनी जेवढं काही आहे ना तेवढं सगळं तुम्हाला दिसेल काय आहे काय नाही. पण बस हाच होता माझा ब्लॉग आजचा. आणि आता मी खूप दमलेली आली, झोपली, उठली, खाली गेली तर मी बघितलं काय आहे मच्छी. तर फिशमध्ये 100 रुपयाचे चिंटुकले बोंबील भेटले आणि 50 रुपयाचे मी बांगडे आणले कारण की त्या बोंबलात काय खायला मिळणार नाही. तर म्हटलं ॲटलीस्ट बांगडे, आणि महिमा बांगडे खात नाही. सो हा आपला सुंदरपैकी आजचा दिवस होता. खरंच यार, हॅट्सअप रिक्षावाल्यांना, हॅट्सअप बाईकवाल्यांना. काय गरमी, आणि जे उन्हात फिरतात त्यांना काय ती गरमी आहे. त्या गरमीमध्ये माणूस मरून जाईल. अक्षरशः त्या गरमीने मी एवढी दमलेली की लिटरली मी काय बोलू तुम्हाला. येऊन मी सरळ मी पाणी खूप कमी पिते. मी खूप साऱ्या लोकांना विचारलेलं आहे. मला आहे ना पाणी थोडं पण प्यायल्यानंतर माझं पोट पॅक होतं. सो चांगलं आहे. नाही मग मला ड्रेस दाखवते ऑनलाईन. तर 2-2, 3-3 बॉटल मी संपवते पाण्याची. आणि मी तिकडे शिकंजी प्याली. मी ब्लॉग करायला, व्हिडिओ काढायला विसरली. काय शिकंजी होती यार, एक नंबर, एक सुंदर. फोनवर ठीक आहे. सो